मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण आहोत आंतरवाली सराटी येथे, या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे आणि आज उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि दादांनी आज 5व्या दिवसापर्यंत अजूनही अन्नाचा एकही कण खाल्लेला नाही। दादांची परिस्थिती अत्यंत बिकट होत चाललेली आहे, म्हणजे एकदम शरीर साथ देत नाहीये। आता आपल्यासोबत आंतरवाली सराटी येथील महिला आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल ताई, दादांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। दादांची तब्येत अतिशय बिघडलेली आहे, तरी सरकारला एकच विनंती आहे की दादाच्या सर्व मागण्या मान्य कराव्या, एवढीच विनंती आहे। आपण काय सांगाल? दादा आमचे उपोषणाला बसले, आम्ही रात्र दिवस इथं बसतो, पण दादाची तब्येत काही साथ करीना, काही घ्यायना, काही व्हायना। सरकारनं आरक्षण थोडं देऊन टाका। हे लोक पण बेजार करायला लागले, दादाच्या डोक्याला ताण यायला लागला। आता कोणी बोला ना, काही व्हायना। आता दादा तरी काय करते? दादाला वाटायला पाहिजे, आता मला वाटतंय थोडं देऊन टाका। हे लई दिवस लावू नाही ना, दादाला परेशान करू नये। दादाची तब्येत एवढी हालायला लागली, 6वं उपोषण आहे, तरी पण दादाची काही दखल घ्यायना। मग काय करणार आहे दादा तरी? आता समाज पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे, न जर दिलं ना तर समाज त्यांना आता हलिणारच। अजून आपल्यासोबत ताई काय सांगाल? सरकारला एवढं सांगणं आमचं की आमचे आता मनोज दादा जरांगे पाटील आज 6वा दिवस उपोषणाचा, त्यांना म्हणजे पाणी नाही आणि म्हणजे काल 2, 3, 4, 5 वेळेस त्यांना चक्कर आलती काल, तरी पण हे सरकार दखल घेत नाही। मग हे सरकारचं करायचं का आम्हाला? आमचा मराठी समाज सारा आमच्या दादांच्या पाठीमागे, आणि परत दुसरा त्रास द्यायला लागले। आमच्या गाड्या येऊन लागल्या, दौडीमध्ये आणून लागली 3 दिवसापासून। मग आमच्या दादांना भेटायला पण यायचं नाही आणि तुम्ही पण काही दखल घ्यायची नाही। मग करायचं कसं? मग तुम्हाला मराठी समाज तुम्हाला सुट्टी कशी देईल? एवढं त्यांना सांगणं सरकार की आमचं काळजी, आमची मागणी आमची देऊन टाकावी, ओबीसी मधून आरक्षण। आपल्यासोबत आजी आहेत, आजी काय सांगा? काय नाही, आम्हाला कधी आरक्षण देऊन टाका ना। आमच्या दादा सुट्टी करा, आमच्या दादा एवढे हातपाय झाले, आमचे दादा तरसून मारायला लागले, हे करायला लागले, तर आमच्या लेकरा बाळाला आरक्षण द्यावा, मोकळं व्हावं। बरं, आपल्या दादांची परिस्थिती पाहून नेमके तब्येत पाहून नेमकं काय वाटतं? धडधड काहीच करतोय, हा तर कसं होतं काय होतं? हा सगळ्यां घेत नाही, पाणी घेत नाही, देऊ नका म्हणते। मग कसं करायचं? मग आम्हाला वाटतं पटकन द्यावा, मोकळं व्हावा। हे लोक कशा करता माहिती नंतर फुल राहिले, यायला तर फुलून देऊ नका। हा हा आमच्या बिगर अन्न पाण्याचे लोक यासाठी येत नाही का मागायला? का म्हणून येते का मागले का? मग त्यांनी काळजी घ्यावा ना। हा आज माणूस आमचं 10-12 महिन्यापासून कळपत आहे, काम कळपून द्यायचं का? चोरी केली का त्यांची? लेकरासाठीच आहे ना ते, का म्हणून लेकरासाठी बसत येत काय गरज एवढी कळपायची? हा गेला ना आम्ही त्यांना मोठं करून, मग हे काय आम्हाला काय म्हणजे आम्हाला राजकारण खेळायचं, लेकरासाठी मागत, मग लेकरासाठी काही द्यावा। मग मला वाटतं हा तेवढं वाटतं, लेकरासाठी द्यावा आणि मोकळं व्हावा। हा आपण अजून काही ताई मी राजश्री नाथराव कदम, मी वसमतून आले। दादाची तब्येत बघून वसमतून आले। आपला युद्ध इतका बिन पाण्यानं पाणी पित नाही, काय नाही, इतकं उपोषण कोणीच करू शकत नाही। वडापाव खाऊ उपोषण करतात, दादा उपोषण करून दाखवा, मला हात सोडून देते दादाचे, असे पैसे देते, हे करते, तर आम्हाला आम्ही बिन पैशाच्या बहिणी येतात, आम्हाला भाऊ पाहिजे, फक्त आम्हाला पैसे पाहिजे नाही, काही नाही। दादाचे केस आहे डोक्याचे, एवढं दादाला बहिणी येतात बिन पैशाच्या। दादाला फक्त उपोषण करू नये। दादा कुठे बी मुंबईला म्हणलं मुंबईला उभा राहा, म्हणलं उभा राहा, दादा म्हणते तसं करणार, दादा म्हणते तसं कसं, दादा म्हणते तसं। काहीशी काही चर्चा करणार आंतरवाली सराटी येथे। तर काय सांगा, आमच्या दादा आज 4 दिवस झाले, आज दादा आमचं तळमळ करते। 5 दिवस झाले, आज 5वा दिवस आहे, तरी सरकारला दया माया येईना। असं कोणी बी असलं तर मनुष्य जन्म आहे ना, तो काय जीव तळमळ करीत असेल, त्याच्या यातना त्याला माहित काय होत असेल जीवाचं कालमी। आज 1 दिवस माणूस उपाशी राहिलं तर चक्कर येते माणसाला। आज त्यांना पाहून आम्हाला अन्न जर पुढे घेतलं तर आम्हाला दादाची आठवण येते, वाटतं दादा उपाशी, दादाचा जीव काय म्हणतात, इतके आम्हाला जीव तळतळ आमचा करतो। आणि सरकारला असं काही वाटत नाही, 5वा दिवस आहे तरी कोणी म्हणीना दादाला उपोषण सोडायला यायला, येऊ नये का त्यांनी उपोषण सोडायला? कधी यायचं दादाचं, कधी उपोषण सोडायचं? दादाला काही करता काही झालं तर आम्हाला काय करायचं? आरक्षणचं शिंदे साहेबांना विनंती करून सांगते मी, त्यांनी दादाकडे येऊन दादाचं उपोषण सोडा। फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला विनंती करते,
ही माझ्या बहिणीची विनंती आहे, एवढंच येईन दादा आरक्षण देऊन टाका दादाला. नक्कीच आपण आंतरवाली सराटी येथील महिलांची तळमळ बघितलेली आहे. अक्षरशः दादांची हालत बघून एकदम डोळ्यामध्ये अश्रू अनावर होत आहेत. आणि खरंच आता मी सुद्धा एक मराठा बांधव म्हणून मी सुद्धा आपलं जे काही दादांची परिस्थिती ती बघितली, मला सुद्धा अक्षरशः डोळ्यामध्ये रडू येत आहे. आणि सरकारने मराठ्यांच्या ह्या हालापेष्टा न करता लवकरात लवकर मराठा आरक्षणावरती तोडगा घ्यावा, याचबरोबर निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशीच मराठा बांधवांची व याचबरोबर आंतरवाली सराटी येथील मराठा बांधवांची विनंती आहे. आंतरवाली सराटी, जालना.